हरे कृष्ण. गीतेच्या या प्रवासामध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत. अध्याय 6वा, ध्यान योग. श्री भगवान उवाच. अनाश्रितः कर्मफलं कार्यं कर्म करोति यः स संन्यासी च योगी च न निरग्रिणं चाक्रियः. जो मनुष्य कर्मफळाचा आश्रय न घेता आपले कर्तव्य कर्म करतो तो खरा संन्यासी आणि योगी आहे. फक्त यज्ञ न करणारा किंवा निष्क्रिय यालाच संन्यासी म्हणता येत नाही. यम संन्यासमिति प्राहुर्योगम तविद्धि पांडव न संन्यस्तयंत्यो योगी भवती कश्चन. हे पांडवा, ज्याला संन्यास म्हणतात तोच योग आहे, कारण ज्याने संकल्प सोडलेले नाहीत तो योगी होऊ शकत नाही. आरुरुक्षोर्मुनेर्योगम कर्मं कारणमच्युते योगारूढस्य तस्यैव शमः कारणमुच्यते. जो योग प्राप्त करण्याची इच्छा बाळगतो त्याच्यासाठी कर्म करणे हे साधन आहे, पण जो योगी सिद्ध झाला आहे त्याच्यासाठी शांती आणि वैराग्य हे साधन आहे. यदा हि नेत्रियार्थेषु नुकर्मस्वनुषज्यते सर्वसंकल्प संन्यासी योगारूढस्तदोच्यते. जेव्हा मनुष्य इंद्रियांच्या विषयात किंवा कर्मात आसक्त राहत नाही आणि सर्व संकल्पांचा त्याग करतो तेव्हा तो योग सिद्ध म्हणवतो. उद्धरेदात्मानात्मानं नात्मानमवसादयेत आत्मैव ह्यात्मनो बन्धुरात्मैव रिपुरात्मनः. मनुष्याने स्वतःच्या आत्म्याच्या जोरावर स्वतःला उंच नेले पाहिजे, स्वतःस अधःपादास नेऊ नये, कारण मनुष्य स्वतःचाच स्वतः मित्र आहे आणि स्वतःच स्वतःचा शत्रू. या पुढील गीता आपण पुढील भागात पाहणार आहोत. तोपर्यंत हरे कृष्ण.